मॅम डेटा सायन्स बद्दल थोडं जर एक्सप्लेन केलं ना की डेटा सायन्स काय आहे? सो जर डेटा सायन्स बद्दल बोललो तर डेटा सायन्स मध्ये स्पेशलायझेशन असतात. पहिले तर तुम्ही एआय मध्ये म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये करू शकता किंवा मशीन लर्निंग. मी दोनच एक्सप्लेन करते. मग एआय म्हणजे काय की एखादी कृत्रिम बुद्धिमत्ता की जी तुम्ही तुमच्या कामासाठी बनवली. मग त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर आपण दिलं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सिंपल देईल की आपली थंबची मशीन. म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं, डेटा आला, बरोबर. आपण फीड करून ठेवलं, प्रत्येकाचे थंब घेतले, आपण सेव्ह केला डेटाबेस मध्ये. आता आपण काय करतोय, डेली इनपुट्स घेतोय की बाबा आपले एम्प्लॉय आले, त्यांनी थंब केलं म्हणजे काय डेटा मॅच झाला. मग तिथं मॅथमॅटिक्स आलं, कम्पॅरिझन आलं. बरोबर. मॅच झाल्यानंतर येस तुमचा डोर ओपन झाला म्हणजे मशीन आलं. मग झाला डेटा सायन्स विथ मशीन लर्निंग. मग आता मोठ्या लेवलला जर आपण बघितलं तर मोठ्या लेवलमध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जसं टाटाचा प्लांट बघू शकता. ज्याच्यामध्ये मशीन्स आहेत, रोबोटिक्स आहे, प्रोग्रॅमिंग आहे, हे सगळंच आहे. मग डेटा सायन्स मध्ये करण्याचा फायदा काय आहे की ज्या भारी सिस्टम आहे जसं की ChatGPT आहे, त्याच्या मागे एक अल्गोरिदम आहे, एक कोड आहे. मग तो कोड तुम्हाला जर लिहायचा असेल तर तुम्हाला डेफिनेटली इंटेलिजंट थिंकिंग करायला लागेल आधी की बाबा मला हा इन्कन्व्हिनियन्स सॉल्व्ह करायचा आहे. मग त्यासाठी मी प्रोग्रामिंग थ्रू त्या मशीनला कसं ड्राईव्ह करू जेणेकरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके.